गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच आदरणीय सर्व पालकांना साष्टांग नमस्कार. मी बोलत नाही, मी खात नाही, मी जात नाही, मी झोपत नाही, मी देत नाही, मी घेत नाही. आता मी जेवढी वाक्य मराठीमध्ये बोललो, या सर्व वाक्यांचं जर आपण निरीक्षण केलं असेल किंवा सर्व वाक्य काळजीपूर्वक ऐकली असतील, तर आपल्याला आवर्जून लक्षात येईल की प्रत्येक वाक्यामध्ये त नाही, तलवारीचा त नाही बघा, जात नाही त नाही, येत नाही त नाही, बोलत नाही त नाही, देत नाही त नाही. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपल्याला त आणि नाही अशी शब्द ऐकायला मिळतात. मग ही सगळी नकारात्मक वाक्य आहेत. मग ही सर्व नकारात्मक वाक्य जशी आपण मराठीमध्ये बोलली त्याच पद्धतीने आपण इंग्रजीत बोलू शकतो का? तर याचं 100% उत्तर असं आहे, आपण कॉन्फिडेंटली आणि बिनधास्त बोलू शकतो. मग अशा प्रकारची त नाहीची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, तर याच्यासाठी आपला चौहान स्टिचिंग पॅटर्न आहे. त्या चौहान स्टिचिंग पॅटर्ननुसार तुम्ही लाखो वाक्य तयार करू शकतात. सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचं आहे. आय म्हणजे मी. त्याच्यानंतर डोंट. आता हा डोंट म्हणजे नकारात्मक शब्द आहे. त नाही साठी DONT. त नाही साठी हा डोंट शब्द आहे. आणि त्याच्यानंतर व्हर्ब घ्यायचं आहे. व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. बघा, अशी वाक्य तुम्ही तुमच्या मुलामुलींना, हीच वाक्य तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना, हीच वाक्य जर तुम्ही ट्युशन घेत असाल, कोचिंग क्लास घेत असाल, इंग्लिश स्पोकनचे क्लासेस घेत असाल, तर एव्हरीबडी कॅन यूज सच सेंटेन्सेस टू टीच युअर स्टुडंट, टू टीच युअर चिल्ड्रेन. आय एम राईट? लिसन केअरफुली. आय डोंट गो. बघा, लक्षात घ्या. आय डोंट गो, मी जात नाही. त नाही बघा, आय डोंट गो, मी जात नाही. मग सुरुवातीला आय आहे, त्याच्यानंतर डोंट आहे आणि शेवटी व्हर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. मग आय डोंट गो, मी जात नाही. आय डोंट ईट, मी खात नाही. आय डोंट प्ले, मी खेळत नाही. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे, आय डोंट स्लीप, मी झोपत नाही. हा डोंट म्हणजे डू नॉट. लक्षात घ्या, डोंट हा जो शब्द आहे याला तुम्ही डू नॉट पण म्हणू शकतात. कसं बघा, 5व्या क्रमांकाचं वाक्य बघा, आय डोंट नो, मला माहिती नाही. हे वाक्य तुम्ही असं पण म्हणू शकतात, आय डू नॉट नो. म्हणजे डोंटच्या जागी तुम्ही डू नॉट म्हटलं काय आणि डोंट म्हटलं काय, हा आपल्यासाठी एक बोनस पॉइंट देतो मी. डू नॉट म्हणजेच डोंट, लक्षात घ्या, आणि डोंट म्हणजेच डू नॉट. 6व्या क्रमांकाचे वाक्य बघा, आय डोंट लाईक, मला आवडत नाही. त नाही बघा. आय डोंट ड्रिंक, मी पीत नाही, पाणी पीत नाही, दूध पीत नाही, ज्यूस पीत नाही, काही पीत नाही. आय डोंट रीड, मी वाचत नाही. आय डोंट राईट, मी लिहित नाही. आय डोंट रन, मी धावत नाही. आय डोंट टॉक, मी बोलत नाही. आय डोंट वर्क, मी काम करत नाही. आय डोंट सिंग, मी गात नाही. आय डोंट क्राय, मी रडत नाही. तर एकूण या स्क्रीनवर आपण 14 वाक्य पाहिलेली आहेत. 13 नंतर डायरेक्ट 16वा क्रमांक चुकीने आला आहे. तर सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो, सॉरी बोलतो. तिथं 14 असला पाहिजे होता, पण तो 14 आला, आपलं सॉरी 16 आला चुकून. काही अडचण नाही, कन्सिडर करा. तर अशा प्रकारची वाक्य आपण जेव्हा शिकत असतो विद्यार्थी मित्र हो, तर तुम्हाला याच्यामध्ये काय ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे,
एक सोपी ट्रिक्स अशी आहे, नाही बघा, खात नाही, जात नाही, बोलत नाही, बसत नाही, झोपत नाही, येत नाही, सगळ्या वाक्यांच्या शेवटी नाही. तर या नाही असणाऱ्या शब्दांच्या इंग्रजीमध्ये जर वाक्य बोलायच्या असतील, अनेक वाक्य बनवायचे असतील, अनेक वाक्य बोलायचे असतील, तर एक रचना वापरा. सुरुवातीला आय घ्या, त्याच्यानंतर डोंट घ्या आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्या. तर एकूण 14 वाक्य आपल्याला समजली असतील असं गृहीत धरतो. बघा, अजून आपल्याला शिकता यावं, अजून आपल्याला सराव करता यावा, पुन्हा आपल्यासाठी त्याच प्रकारचा पॅटर्न आणलेला आहे. थोडा हलकासा बदल आहे बघा. तर या पॅटर्न मध्ये मी गेलो नाही, मी आलो नाही, मी बोललो नाही, मी झोपलो नाही, मी प्यायलो नाही, मी द्यायलो नाही, मी घ्यायलो नाही. तर या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला ल ची भाषा ऐकू येते बघा. ल ल ला ली ले नाही, ल ला ली ले नाही, ल ला ली ले नाही. म्हणजे ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी आपल्याला ल म्हणजे तो ला असू शकतो, ले असू शकतो, ली असू शकतो आणि त्याच्या पुढे जर नाही शब्द दिसला, तर अशा वेळी सुरुवातीला आपल्याला इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी आय वापरायचा आहे. त्याच्यानंतर डिडंट हा शब्द घ्यायचा आहे. या ठिकाणी डोंट हा शब्द घ्यायचा नाही, डिडंट शब्द घ्यायचा आहे आणि डिडंट शब्दानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. अजून सोपं सांगतो. सुरुवातीला आय सेम टू सेम आहे, शेवटी वर्ब सेम टू सेम आहे. समजा फक्त पहिल्या प्रकारच्या वाक्यांमध्ये मध्ये डोंट होता, या वाक्यांमध्ये डिडंट आहे. दॅट्स ऑल. अजून याच्यापेक्षा माझ्याकडे सोपी भाषा नाही. राईट. मग आता ही वाक्य मी केलं नाही म्हणजे मी भूतकाळात काही केलं नाही, मी काल काही केलं नाही, गेलेल्या वेळेमध्ये मी कोणतीही गोष्ट केली नाही असा त्याचा अर्थ होतो. बघा वाक्य बघूया. आय डिडंट गो, मी गेलो नाही. बघा लो नाही. आय डिडंट गो, मी गेलो नाही. आय डिडंट ईट, मी खाल्ले नाही. आय डिडंट प्ले, मी खेळलो नाही. बघा पॅटर्न नुसार वाक्य बरोबर आहेत की नाही तपासा. सुरुवातीला आय आहे, मध्यंतरी डिडंट आहे आणि शेवटी वर्ब म्हणजे क्रियापदाची वेगवेगळी रूपे आहेत वाक्यानुसार. चौथ्या क्रमांकाचे वाक्य बघा. आय डिडंट स्लीप, मी झोपलो नाही. लो नाही, मी झोपलो नाही. आय डिडंट नो, मला माहित नव्हते किंवा मला माहित नाही किंवा सॉरी मला माहिती न होते, होते हा पास्ट टेन्स. आय डिडंट लाईक, मला आवडले नाही. आय डिडंट ड्रिंक, मी प्यायलो नाही. आय डिडंट रीड, मी वाचले नाही. आय डिडंट राईट, मी लिहिले नाही. आय डिडंट रन, मी धावलो नाही. आय डिडंट टॉक, मी बोललो नाही. आय डिडंट वर्क, मी काम केले नाही. आय डिडंट सिंग, मी गायलो नाही. आणि या ठिकाणी देखील 14वा क्रमांक लिहायला पाहिजे होता, पण तो 16वा क्रमांक चुकून आला. त्यासाठी या ठिकाणी देखील मी सॉरी बोलतो, कारण आपल्याकडून जर चूक होत असेल ती मान्य करायला काही अडचण नाही. कारण की नोबडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. या जगात कुणीही परिपूर्ण नाही, प्रत्येकाकडून चुका होतात, पण ते सुधारल्या तर चांगलं असतं सर्वांसाठी. आय डिडंट सी, मी विचारले नाही. आता या ठिकाणी विचारले नाही पाहिजे होतं. आय डिडंट सी म्हणजे काय, मी पाहिले नाही. आय डिडंट सी म्हणजे मी पाहिले नाही. तर एकूण जवळजवळ 28 म्हणजेच काय, पहिली 14 आणि दुसरी 14 अशी आपण 28 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या 28 वाक्यांच्या मदतीने आपल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट या क्लिअर झालेल्या आहेत
आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला विश्वास आहे यू आर एबल टू मेक सच सेंटेन्सेस, अशी वाक्य तुम्ही बनवू शकतात. ती पात्रता तुमच्याकडे आहे, ती वैचारिकता तुमच्याकडे आहे, ते स्किल तुमच्याकडे आहे, ते टॅलेंट तुमच्याकडे आहे. तर सगळ्यांना नमस्कार. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.